विद्यार्थी मित्र बघा आपलं नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. पहा काय आहे एक्झाम्पल आपलं मुलांना. तर एक्झाम्पल काय दिलेलं आहे y इक्वल टू कॉस स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज आणि टोटल ब्रॅकेट असं सांगितलं आहे. तर मुलांना मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा काय कॉस स्क्वेअर आहे. हा कॉस स्क्वेअर म्हटल्यानंतर बाबा साइन असू द्या, एन च्या वर घातांक असेल 4 असेल, कॉस एस च्या वर असेल, टॅन च्या वर असेल. तर जो पण घातांक असेल एस आहे, एन आहे, टॅन एन आहे, एस आहे, याच्यावर जो पण घातांक असेल तो घातांक जो असेल तो घातांक कुणाचा असतं, टोटल टर्मचा असतं. हे तर टोटल काय टर्मचा. मग आपण काय म्हटलं किंवा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट काय म्हटलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट डी बाय डी एक्स ऑफ कॉस स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. एसच्या वर 2 घातांक आहे. 2 घातांक आहे म्हणजे काय आहे, एसच्या वर आहे होल टर्मचा घातांक आहे 2 आहे. म्हणून त्याला मांडणी आपण केली. काय मांडणी केली नीट लक्ष द्या. इथं आपण कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेज टू 2. मग तुमच्या लक्षात असं यायला पाहिजे मुलांना याच्यामध्ये काय बाबा डी बाय डी एक्स ऑफ सांगितलं. डी बाय डी एक्स ऑफ कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेज टू 2 आहे. म्हणजे पहिल्यांदा कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. म्हणजे ब्रॅकेटचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, त्याच्यानंतर कुणाचा कॉसचा काढावा लागेल, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कुणाचा लॉगचा काढावा लागेल आणि त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह कुणाचा एक्स स्क्वेअर प्लस 7 चा काढावा लागेल. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण काय पाहिलं नीट समजून घ्या मुलांना. कॉस इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये आपल्याला कंडिशन्स भेटली आहे. मग आपल्याला असं भेटल्यानंतर पहिल्यांदा ब्रॅकेटचा काढायचा आहे. मग ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे काय बाबा एफ ऑफ एक्स रेज टू एन इक्वल टू एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ह्या फॉर्म मध्ये तुम्ही काढतो म्हणजे आपल्याला लक्षात काय आलं, हे फंक्शन हे टोटल कन्सिडरेशन काय केलं एफ ऑफ एक्स रेज टू एन. एफ ऑफ एक्स रेज टू एन म्हटल्यानंतर काय डेरिव्हेटिव्ह आहे एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग आपण काय लक्षात घेतलं, आता पुढे पाहायचं आपल्याला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढायचा मुलांना. तर पहिल्यांदा कुणाचा काढणार आपण तर ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा ब्रॅकेट जी टर्म आहे त्या ब्रॅकेटचा आपण काय करणार डेरिव्हेटिव्ह काढणार. बघा एफ ऑफ एक्स रेज टू एन चा एन ही एफ ऑफ एक्स जशी तशी घेतली कॉस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेज टू 1 एन मायनस 1 एन ची व्हॅल्यू 2 मायनस 1 किती राहिलं 1. म्हणजे तुम्ही कुणाचा काढला ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढला. आता कुणाचा काढला ब्रॅकेट मधील टर्मचा डी बाय डी एक्स ऑफ कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके. मग पुढच्या स्टेपला आपण कसं करणार पहा. हे भेटलं आपल्याला त्याच्यानुसार 2 कॉस म्हणजे हा ब्रॅकेटचा काढला. आता पुन्हा कोणाचा काढायचा आहे त्या कॉसचा 2 बघा 2 कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेज टू 1. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन हे पूर्ण जसं तसं येणार लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. तुम्ही लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 तुम्ही कॉसचा काढला ह्या टर्मचा राहिला इथल्या टर्मचा म्हणून डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. नीट पहा मुलांना पुढे जायच्या अगोदर आहे मी अजून रिपीट करतो. पहा काय आहे कॉस स्क्वेअर होतं एसच्या वर 2 आहे म्हणजे पूर्ण ब्रॅकेट आहे कॉस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेज टू 2 आहे. म्हणून मी पहिल्यांदा ब्रॅकेटचा काढला डेरिव्हेटिव्ह 2 इन ब्रॅकेट कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेज टू 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. Then 2 cos log of x square plus 7 into cos derivative minus sin log of x square plus 7 into d by dx of ह्याचा घालला log of x square plus 7. पहा मुलांनो
जी आपली टर्म आली होती 2 cos log of x square plus 7 मायनस साइन log of x square plus 7 इंटू डी बाय dx ऑफ log of x square plus 7. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढायचा आहे, आता लॉगचं काढायचं आहे, हे विसरायचं नाही. त्यानुसार बघा आता आपण पुढची स्टेप पाहिली. पुढची स्टेप काय बघा, हे मायनस आहे तो इथला मायनस इथं घेतला, -2 cos log of x square plus 7 raised to 1 साइन, पहा इकडं पहा, इथं थोडस पहा मुलांनो व्यवस्थित. हा -2 cos log of x square plus 7 raised to 1 आहे इंटू साइन log of x square plus 7 आणि ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 upon x square plus 7 that is log of f of x 1 upon f of x into d by dx of f of x that is 1 upon x square plus 7 into d by dx of x square plus 7 d by dx of x square plus 7 that is equal to dy by dx minus 2 cos log of x square plus 7 raised to 1 into sin log of x square plus 7 into पहा 1 upon ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला जी भेटला त्यानुसार इथलं आहे ते आपण 1 upon x square plus 7 into x square चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल तुम्हाला 0. ओके, देन dy by dx इक्वल टू हा dy by dx इक्वल टू आपला जे भेटलंय ते आपण मांडणार काय बाबा, -2 इन ब्रॅकेट कॉस इथं कॉस लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज इंटू साइन इन ब्रॅकेट लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज into 2x plus 0 that is 2x ने 1 ला multiply 2x upon 2x upon x square plus 7 2x upon x square plus 7 म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे 2x upon x square plus 7 हे आपल्याला लास्टचं काय भेटेल, आन्सर भेटेल. ओके, काय अडचण आहे का मुलांना? पहा मुलांना आपलं सेकंड एक्झाम्पल आपण पाहत आहेत ह्याच्यामध्ये. पुढचे एक्झाम्पल y इक्वल टू एक्झाम्पल दिले y इक्वल टू आपलं दिले काय दिले y इक्वल टू tan इन ब्रॅकेट cos sin x y इक्वल टू tan इन ब्रॅकेट cos sin x differentiate with respect to x d by dx of y d by dx of tan cos sin x. आता नीट बघा मुलांना इथं जरा ऑब्झर्वेशन करा तुम्ही, tan cos sin x n च्या वर काही घातांक आहे का, त्यामुळे ब्रॅकेट घ्यायचा काय संबंध नाही, tan आहे म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह दृष्टी कुणाचा काढावा लागेल, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, कुणाचा कॉसचा काढावा लागेल, कुणाचा sin x चा काढावा लागेल. मग आपल्याला माहिती आहे त्यानुसार तुम्हाला माहिती आहे मुलांना tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, sec स्क्वेअर. मग tan x चा डेरिव्हेटिव्ह जी आहे तो लिहिला sec स्क्वेअर, टोटल टर्म ऍज इट इज cos sin x म्हणजे हा tan f of x आहे, tan f of x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर f of x into d by dx of f of x म्हणून sec स्क्वेअर f of x जी आहे ती टर्म cos sin x into d by dx of cos in bracket sin x. मग आता ह्या cos चा डेरिव्हेटिव्ह पहा, ह्या cos चा डेरिव्हेटिव्ह काय मुलांना भेटल, तुम्हाला माहिती cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन, पण हे cos f of x आहे, cos f of x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन f of x into d by dx of f of x minus sin f of x into d by dx of f of x that is d by dx of sin x. Then sec square cos sin x minus sin x into sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x. then त्याच्यानुसार हा मायनस साइन पुढे घेतला मायनस sec square cos sin x into sin x into cos x. नीट बघा मुलांना एक्झाम्पल पासून पहिल्यापासून पहा काय दिलंय, y इक्वल टू दिलंय तुम्हाला y इक्वल टू tan इन ब्रॅकेट cos sin x असं दिलंय. डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणलं डी बाय डी एक्स ऑफ वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन कॉस साइन एक्स म्हटलं. मग इथं तुम्ही ऑब्झर्वेशन जसं केलं त्यानुसार इथं टॅन आहे, कॉस आहे, साइन आहे. फर्स्ट ट्रिक आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर, ही टर्म जशीच तशी घ्यायची कॉस साइन एक्स. मग पुन्हा काय डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय बघा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह जी टर्म लिहिली ती सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स जसं तशी, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मग ही टर्म कोणती राहिली साइन एक्स, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मुलांना आपल्याला माहिती कॉस एक्स आहे, सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स मायनस साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. देन हे मायनस आहे इथं सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स साइन ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, काय अडचण आहे बोला. पहा मुलांना नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे आपलं त्याकडे थोडस व्यवस्थित पहा मुलांना. y इक्वल टू e रेज टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. आता ही फंक्शनच कसं आहे e रेज टू एफ ऑफ एक्स मध्ये, फंक्शनच फॉर्म बनत आहे e रेज टू एफ ऑफ एक्स मध्ये आहे. विथ e रेज टू एफ ऑफ एक्स आहे तर आहे, पण विथ काय आहे ते लॉग कंडिशन तिथे क्लिअरिफिकेशन केलेली आहे. मग लॉग कंडिशन म्हटल्यानंतर इथं थोडस लक्षात घ्यायचंय काय मुलांनो की बाबा जे तुम्ही लॉगरिथम मध्ये शिकलेलात, लॉग मध्ये तुम्ही एलिमेंट मध्ये बघितलंय लॉगरिथम, तुम्ही त्या लॉगरिथम मध्ये कंडिशन काय सांगितलंय e रेज टू लॉग ऑफ एक्स दॅट इज एक्स. मग इथं काय कंडिशन घेतलं की बाबा e रेज टू लॉग आहे आणि ह्या दोन्ही टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये ही दोन्ही टर्म आहेत लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ही लॉग दोघांनाही असतो कारण तो ब्रॅकेटच्या बाहेर आहे, बरोबर आहे का. मग त्याच्यावरून मी कसं त्याच्यावरून पहा ह्या लॉगने ह्या लॉग ऑफ एक्स स्क्वेअरला e रेज टू लॉग इंटू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ह्या फॉर्म्युलाचा विचार केला मी. ई ला ई आहे, लॉग ला लॉग आहे, एक्स म्हणजे कोण आहे तर लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स म्हणजे कोण आहे लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे ई रेज टू लॉग ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू एक्स. मग ई रेज टू लॉग ऑफ ह्या टोटल फंक्शनला एक्स कन्सिडर केलं तर मला हे टोटल एक्स म्हणून कोण घ्यावं लागेल लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मी मनाने घेत नाही मुलांना, नीट पहा याच्यामध्ये ई रेज टू लॉग ऑफ एक्स असेल तर ओनली आन्सर आपलं काय आहे एक्स आहे. ई रेज टू लॉग ऑफ एक्स असेल तर ओनली आपला आन्सर काय आहे एक्स आहे. तसं ई रेज टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हटलं तर माझी याच्या कंपॅरिंग केली ई ला ई आहे, लॉग ला लॉग आहे, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे कोणती लॉग ऑफ एक्स स्क्वेअर आहे, ती लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज दॅट इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. ई रेज टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच कोण आहे इथं ही व्हॅल्यू काय झाली लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. रिझन काय ई ला ई आहे, लॉग ला लॉग आहे, ही म्हणजे ही व्हॅल्यू ऑलरेडी लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ही कंडिशन्स घेतली. मग ह्या दिलेल्या याच्यानुसार ह्या कंडिशन नुसार मी दोन फंक्शन जी आहेत लिहिले दॅट इज वाय इक्वल टू काय याच्यानुसार वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. आता पुढचा एक नियम असा आहे की बाबा लॉग ऑफ ए रेज टू एक्स असेल, लक्षात घ्या लॉग ऑफ ए रेज टू एक्स असेल तर एक्स इंटू लॉग ऑफ ए करतो आपण. पहा लॉग ऑफ ए रेज टू एक्स असेल, पहा नीट लिहितोय मी इथं नीट पहा. लॉग ऑफ ए रेज टू एक्स असेल तर एक्स इंटू लॉग ऑफ ए घेतो. लॉग ऑफ ए रेज टू एक्स आहे हा घातांक इकडच्या बाजूला दॅट इज एक्स लॉग ऑफ एक्स. हा फॉर्म्युला यूज केला आणि इथं लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू लॉग ऑफ एक्स लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू लॉग ऑफ एक्स. हे आपल्याला आता फंक्शन भेटलंय. मग ह्या फंक्शनला आपल्याला काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं आहे. दिलेल्या फंक्शनला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे आणि ते डिफरन्शिएट करून आपल्याला पुढे डीवाय बाय डीएक्स फाइंड आउट करायचं. ओके, पहा मुलांना पुढे. आता बघा वाय इक्वल टू आपण लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर घेतलं मायनस टू लॉग ऑफ एक्स. बघितलं तुम्ही वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू लॉग ऑफ एक्स म्हटलं. याला आपण डिफरन्शिएट म्हटलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज पहा डी बाय डी एक्स ऑफ वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर
मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2 लॉग ऑफ एक्स. देन इथं जी व्हॅल्यू घेतली त्यानुसार आपण पुढे घेतलं. ब्रॅकेट आहे, पहिल्यांदा आपण ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काढतो. ब्रॅकेटचा 2 इंटू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू 1, कारण एफ ऑफ एक्स रेस टू एन, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स मायनस 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स आहे, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 बाय एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. 2 इंटू लॉग ऑफ एक्स रेस टू 1 इंटू ह्या लॉग ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. आता नीट ऑब्झर्व पहा मुलांनो, इथंही 2 आहे, इथंही 2 आहे. हा 2 कॉमन काढला, इथंही 1 बाय एक्स आहे, इथंही 1 बाय एक्स आहे. हे दोन्ही 1 बाय एक्स कॉमन काढला. राहिलं काय इथं लॉग ऑफ एक्स रेस टू 1 मायनस हे सर्व कॉमन निघालं म्हणजे 1. नीट बघा, अजून एकदा सांगतोय y इक्वल टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 लॉग ऑफ एक्स आहे. डिफरन्शिएट म्हटलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स ऑफ y इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2 लॉग ऑफ एक्स. देन पहिल्यांदा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढला 2 लॉग ऑफ एक्स रेस टू 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस 2 डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स. 2 log of x raised to 1 into log x derivative 1 upon x minus 2 into log of x derivative 1 by x. log of x derivative 1 by x. मग इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2 बाजूला निघाला. हा 1 by x बाजूला निघाला. राहिली टर्म काय log of x raised to 1 minus 1. log of x raised to 1 minus 1. ओके, काय अडचण आहे मुलांना? पाहू ना, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण पाहूया. y इक्वल टू काय साइन रूट ऑफ साइन रूट एक्स. आपण म्हटलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स ऑफ वाय डी बाय डी एक्स ऑफ साइन रूट ऑफ साइन रूट एक्स. इथं थोडंसं ऑब्झर्वेट करायचं. तुम्हाला सांगितलं कोणते डेरिव्हेटिव्ह काढायचे आधी आपण चेक करायचं, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पहिल्यांदा इथे साइन आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. पुन्हा इथं रूट आहे, रूटचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. पुन्हा इथलं साइन आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. इथं रूट आहे, रूटचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. इथं एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. नीट बघा, प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे. साइन आहे, साइनचा काढणार. रूट आहे, रूटचा. पुन्हा साइन आहे, साइनचा. पुन्हा रूट आहे, रूटचा. एक्स आहे, एक्सचा. बरोबर आहे का? म्हणून याचा आपल्याला व्यवस्थित मांडणी करायची. दॅट इज इक्वल टू, मग पहिल्यांदा आपण मांडणी करला या साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, जे फंक्शन जसं तसं घेतलं रूट ऑफ साइन रूट एक्स. या साइनचा काढला म्हणजे टोटल फंक्शन घ्यायचं डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स. नीट समजून घ्या. इथं बघा, या साइनचा काढला कॉस, हे फंक्शन जसं तसं दॅट इज साइन एफ ऑफ एक्स डी बाय साइन एफ ऑफ एक्स कॉस एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे पूर्ण फंक्शन आहे रूट ऑफ साइन रूट एक्स. ते कॉस रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू 1 अपॉन, बघा ह्या रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट ऑफ 1 अपॉन रूटचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स. साइन रूट एक्स ह्या रूटचा डेरिव्हेटिव्ह काढला 1 अपॉन 2 रूट ऑफ साइन, म्हणजे रूटचा काढला म्हणजे रूट मध्ये टर्म याचा काढला नाही, ही इथं मांडणी केली डी बाय डी एक्स ऑफ साइन रूट एक्स. डी बाय डी एक्स ऑफ साइन रूट एक्स. पहा, मग इथला रूटचा झाला. आता कोणता साइनचा काढायचा. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय अगेन कॉस, दॅट इज कॉसला कॉस. इथं मल्टिप्लिकेशन करून घेतलं कॉस रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू ही टर्म होती 1, ही इथं घेतली डिवायडेड बाय 2 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस रूट एक्स इंटू ह्या रूट एक्स आहे, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहणार आहे. पहा, अजून एकदा नीट लक्ष द्या मुलांना. y इक्वल टू साइन रूट ऑफ साइन रूट एक्स होतं. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस रूट ऑफ साइन रूट एक्स, हे जसं तसं फंक्शन इंटू डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स. देन कॉस रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू रूटचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन रूट एक्स. देन हे फंक्शन कॉस रूट ऑफ साइन रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू बघा साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस रूट एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. पाहू ना मग नीट स्टेप बघा. कॉस रूट ऑफ साइन रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू
कॉस ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, रूटचा काढला पण या रूट मधली टर्म कोणती, d/dx ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. बघा कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स इन अपॉन 2 रूट एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. देन पहा कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स, 2 into 2 4 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू रूट एक्स. नीट बघा अजून इथं कॉस रूट ऑफ साइन रूट ऑफ रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स, ह्या रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स इंटू d/dx ऑफ एक्स. देन कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 आहे. देन कॉस ऑफ रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स अपॉन 2 into 2 4 रूट ऑफ साइन रूट एक्स इंटू रूट एक्स. काय अडचण असेल तर सांगा. ओके.